So, this is our fourth lecture on the topic, that is chapter number 9, current electricity of 12th science of Maharashtra board. And in today's lecture we are discussing the application of Wheatstone's network. That is, we are discussing the meter bridge and its uses. So what is meter bridge? Meter bridge is a practical application of Wheatstone network. Now look, what is the principle of this meter bridge? Meter bridge works on the principle of Wheatstone's bridge. पॉइंट व्यवस्थित लक्ष ठेवा. ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला हा विचारला जातो की व्हीटस्टोन नेटवर्क किंवा व्हीटस्टोन्स नेटवर्कवर डिपेंडंट कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे, तर मीटर ब्रिज. नाव लक्षात ठेवा. ओके. नाव व्हॉट इज द कन्स्ट्रक्शन और हाऊ मीटर ब्रिज गेट कन्स्ट्रक्टेड? नाव फर्स्ट सी द फिगर. This is unknown resistance, this is resistance box, this is source of EMF, this is key, and this is symbol for rheostat. This is galvanometer and this arrow represents jockey. ठीक आहे. हे त्या मीटर ब्रिजमध्ये काहीच नसतात. ओके. मीटर ब्रिजमध्ये काय असतं तर मग meter bridge consists of a wooden board nearly 1.25 meter long. 1 ते 1.25 मीटर लांबीचा तो वुडन बोर्ड असतो, on which the metal strips, conducting metal strips are fixed like this. This is L-shaped metal strip, this is again a L-shaped metal strip, and this is a straight metal strip. This length AC is 1 meter. Okay, and this AC is a wire, metallic wire of high resistance. ठीक है. These are metal strips, this is metal wire, and these metal strips are fitted on the wooden base by keeping two gaps. This is called left gap and this is called right gap. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. मीटर ब्रिज म्हणजे एक लाकडी पट्टी असते, पट्टी म्हणू आपण त्याला. 1 मीटरपेक्षा लांबी त्याची थोडीशी लांब असते, रुंदी 10 ते 12 सेंटीमीटर त्याची रुंदी असते, की ज्या लाकडी पट्टीवर 3 मेटलच्या पट्ट्या फिक्स केलेल्या असतात. त्या 3 पट्ट्यांपैकी 2 ह्या एल आकाराच्या असतात, एक ही स्ट्रेट म्हणजे रेक्टेंग्युलर आकाराची असते. त्या अशा फिक्स केलेल्या असतात की ज्यामुळे 2 गॅप तयार होतात, ही लेफ्ट गॅप, ही राईट गॅप. या दोन्ही मेटल पट्ट्यामधलं हे जे अंतर तुम्हाला दिसतं, AC हे जे अंतर दिसतं ते 1 मीटर आहे. इथे मीटर स्केल चिटकवलेली असते की ज्या मीटर स्केलवरनं आपण मग सेंटीमीटरमध्ये रीडिंग घेऊ शकतो. याला जर एला जर 0 म्हटलं असेल तर सीला 100 म्हटलेलं असेल. ठीक आहे. 100 सेंटीमीटर अंतर त्या ठिकाणी असतं, 1 मीटर अंतर असतं. ठीक आहे. हा झाला मीटर ब्रिज. आता या मीटर ब्रिजला कसं कनेक्ट करायचं किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन काय, पहिले कन्स्ट्रक्शन आपण बघू, मग त्याचे कनेक्शन्स बघू. कन्स्ट्रक्शनमध्ये काय म्हटलं पहा. इट कन्सिस्ट ऑफ 1 मीटर लॉंग युनिफॉर्म वायर stretched on a meter scale which is fixed on wooden table. झाला पॉईंट क्लिअर. 1 मीटर लांबीची स्केल असते, त्याच्यावर ही मेटलची वायर ताणून फिक्स केलेली असते. द एंड्स ऑफ द वायर आर फिक्स बिलो 2 मेटल स्ट्रिप्स ऑफ एल शेप. त्या वायरचे जे 2 टोकं असतात ते एल शेप मेटल स्ट्रिपच्या खाली दाबलेले असतात. A third straight metal strip is fixed between the two so that 2 gaps get formed. तिसरी एक मेटल पट्टी पण तिथे फिक्स केलेली असते की ज्यामुळे 2 गॅप त्या ठिकाणी तयार होतात. ठीक आहे. हे झालं मीटर ब्रिजचं कन्स्ट्रक्शन. आता याचे कनेक्शन्स कसे आहेत तर कनेक्शन्समध्ये काय म्हटले पहा.
आपल्याला काय करायचं आहे, मीटर ब्रिजच्या सहाय्याने अननोन रेजिस्टन्स शोधायचं आहे. यू कॅन यूज मीटर ब्रिज फॉर डिफरंट रिझन्स, आउट ऑफ विच द फर्स्ट रिझन वी हॅव टू डिस्कस इज टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. आता हा अननोन रेजिस्टन्स शोधण्यासाठी कनेक्शन्स कसे करायचे, त्या कनेक्शन्सकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. ती डायग्राम पण तुम्हाला काढायची आहे आणि कनेक्शन्सबद्दल तुम्हाला लिहायचं पण आहे, कारण की पेपरमध्ये, बोर्डाच्या पेपरमध्ये हा प्रश्न 3 मार्काचा महत्त्वाचा आहे. बघा, मागचं जे लेक्चर आपण बघितलं त्यामध्ये विस्टोन नेटवर्कच्या बॅलन्सिंग कंडिशन काढली आपण, P/Q = S/R, बरोबर आहे. ते डेरिव्हेशन पण 3 मार्काचं आहे. आज जे मी डेरिव्हेशन घेतोय टू फाइंड अननोन रेजिस्टन्स युझिंग मीटर ब्रिज, हे पण 3 मार्काचंच आहे आणि म्हणून हे पण महत्त्वाचं आहे. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये 3-3 मार्काचे परफेक्ट प्रश्न आहेत. सगळे करा व्यवस्थित, तुम्हाला एक प्रश्न आरामशीर मिळतो. ठीक आहे. काय म्हटलं बा कनेक्शन्समध्ये, अननोन रेजिस्टन्स X इज कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप अँड अ रेजिस्टन्स बॉक्स आर इन द राईट गॅप. आता हा जो मीटर ब्रिज आहे, या मीटर ब्रिजमध्ये ह्या 2 गॅप होत्या, ही लेफ्ट गॅप होती, ही राईट गॅप होती. या लेफ्ट गॅपमध्ये हा अननोन रेजिस्टन्स X आपल्याला लावायचा आहे, कनेक्ट करायचा आहे. आणि राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स आपल्याला लावायचा आहे, की ज्या रेजिस्टन्स बॉक्सला R असं म्हटलं, किंवा या रेजिस्टन्स बॉक्समधलं आपण रेजिस्टन्स R एवढं काढलेलं आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलं आहे, अ गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट्स B अँड D थ्रू द जॉकी J. त्यानंतर हा आपला पॉईंट B, म्हणजे ही जी मेटल स्ट्रीप आहे त्याचा मिडल पॉईंट, तिथून आपल्याला कनेक्शन्स करता येतात. तिथे कनेक्शन करण्यासाठी अरेंजमेंट दिलेली असते. तिथे वायरचं एक टोक जोडायचं, वायरचं दुसरं टोक गॅल्व्हनोमीटरच्या एका टर्मिनलला जोडायचं, गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टर्मिनल हे पुन्हा वायरला जोडायचं, आणि वायरचं जे दुसरं टोक आहे ते जॉकीला जोडायचं. आता जॉकी काय असते तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये बघसालच, किंवा बघितली असेल, काही जणांनी प्रॅक्टिकल जर कंप्लीट झालं असेल काही जणांचं तर ही जॉकी या जॉकीलाही जोडायची. ही जॉकी आपण या वायरवर वेगवेगळ्या पॉईंटवर टेकवणार आहे. ठीक आहे. मग त्याचा कशाप्रकारे वापर करायचा ते आपण समोर बघूच. ही जॉकी, ठीक आहे, हा ॲरो म्हणजे जॉकी, लक्षात घ्या. म्हणजे काय केलं मग आपण, लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स लावला, राईट गॅपमध्ये रेजिस्टन्स बॉक्स लावला, की ज्याच्यामधला R एवढा रेजिस्टन्स आपण काढलेला आहे. पॉईंट Bला गॅल्व्हनोमीटर जोडला, आणि गॅल्व्हनोमीटरचं सेकंड टर्मिनल आपण जॉकीला जोडलं. ठीक आहे. त्यानंतर अ बॅटरी, की अँड रिओस्टेट आर कनेक्टेड बिटवीन पॉईंट्स A अँड C. A आणि Cच्या मधात ही बॅटरी आपण जोडली. बॅटरी कशाला जोडायची, तर ही बॅटरी या सर्किटला करंट सप्लाय करेल म्हणून बॅटरी आपण जोडली. की कशाला जोडायचं, तर हे सर्किट चालू बंद करण्यासाठी आपण की या ठिकाणी कनेक्ट करतोय. आणि व्हॉट इज पर्पज ऑफ दिस रिओस्टेट, रिओस्टेट मीन्स व्हेरिएबल रेजिस्टन्स, अँड विथ द हेल्प ऑफ दिस रिओस्टेट यू कॅन कंट्रोल द करंट थ्रू दिस सर्किट. या रिओस्टेटमधलं रेजिस्टन्स वाढवलं की सर्किटमधला करंट कमी होईल, रिओस्टेटमधलं रेजिस्टन्स कमी केलं तर सर्किटमधला करंट वाढेल. सो टू कंट्रोल द करंट इन द सर्किट वी आर यूजिंग दिस रिओस्टेट. ठीक आहे. आता व्यवस्थित सर्किटकडे लक्ष ठेवा. हे झालं सर्किट कोणासाठी, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स. या अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू शोधण्यासाठी जी सर्किट डायग्राम आहे ती या प्रकारे. ओके. आता या ठिकाणी ABCD हे नाव आठवतात का, विस्टोन नेटवर्कमधले 4 नाव आहेत ABCD. A आणि Bच्या मधात जो रेजिस्टन्स आपण लावला होता त्याला रेजिस्टन्स P म्हटलं होतं आपण. B आणि Cच्या मधात जो रेजिस्टन्स लावला होता त्याला आपण रेजिस्टन्स Q म्हटलं होतं. त्यानंतर C आणि Dच्या मधात जो रेजिस्टन्स लावला होता त्याला R म्हटलं होतं. आणि D आणि Aच्या मधात जो रेजिस्टन्स लावला होता त्याला S म्हटलं होतं, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी 4 रेजिस्टन्सेसचा जर मी विचार केला तर AB या 2 पॉईंटच्या मधात हा रेजिस्टन्स X, म्हणजे विस्टोन नेटवर्कमध्ये जो P होता त्याचा रोल या मीटर ब्रिजमध्ये कोण प्ले करणार आहे, X, म्हणजे तिकडचा P म्हणजे इकडचा X.
त्यानंतर बी आणि सी मध्ये रेजिस्टन्स आर आपण लावलाय. त्या व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये बी आणि सीच्या मधात रेजिस्टन्स होता क्यू. म्हणजे व्हीटस्टोन नेटवर्कमधला क्यू आणि या मीटर ब्रिजमधला आर हे दोघांचा रोल सारखा आहे. त्यानंतर त्या व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये सी आणि डीच्या मधात रेजिस्टन्स होता आर, बरोबर आहे. पण इथे मात्र आहे रेजिस्टन्स कोणता, रेजिस्टन्स नाही इथे काय ही वायर आहे की ज्या वायरची लेंथ एल आर आहे. ठीक आहे, या लेंथला मी एल आर म्हणतो आणि या लेंथला एल एक्स म्हणतो. एल एक्स प्लस एल आर किती, 100 सेंटीमीटर म्हणजे 100. हां, मग एवढी जी लेंथ आहे वायरची, त्या वायरचं जे रेजिस्टन्स असेल ते रेजिस्टन्स म्हणजे आपल्यासाठी कोण, आर. रेजिस्टन्स आर म्हणजे व्हीटस्टोन नेटवर्कमधला रेजिस्टन्स आर आणि डी सी एवढ्या वायरच्या लांबीचं रेजिस्टन्स म्हणजे जे काही असेल ते त्याचा रोल हे काय असेल, सारखा असेल. ओके, आता रजिस्टर एडी या ब्रांचमध्ये कोणतं रेजिस्टन्स होतं, व्हीटस्टोन नेटवर्कमध्ये एस. म्हणजे त्या व्हीटस्टोन नेटवर्कमधलं रेजिस्टन्स एस आणि या मीटर ब्रिजमधलं एडी या वायरचं जे काही रेजिस्टन्स असेल ते, यांचा रोल काय असेल, सारखा. म्हणजे या मीटर ब्रिजमध्ये हा झाला असा आपल्यासाठी पी, हा रेजिस्टन्स एक्स झाला आपल्यासाठी पी, आर झाला क्यू, या वायरचं रेजिस्टन्स झालं आर आणि या वायरचं रेजिस्टन्स झालं एस, पी क्यू आर एस. मग आता आपण बघितलं की व्हीटस्टोन नेटवर्क बॅलन्स केव्हा असतं, जर या गॅल्व्हनोमीटरमधनं जाणारा करंट 0 असेल तर व्हीटस्टोन नेटवर्क बॅलन्स असतं. हा पण व्हीटस्टोन नेटवर्कच आहे. मग आपण काय करतोय, ही जी जॉकी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी टेकवतोय. ही जॉकी जर आपण वेगवेगळ्या ठिकाणी टेकवली तर काय होईल, समजा इथे टेकवली तर एवढी लेंथ वायरची आणि एवढी लेंथ वायरची, म्हणजे एवढं रेजिस्टन्स एवढं ठराविक रेजिस्टन्स जे काही असेल त्या दोन रेजिस्टन्समध्ये ती वायर डिवाईड झालेली असेल, ही जॉकी जर आपण इथे टेकवली तर. मग आता मला सांगा की ही जॉकी टेकल्यानंतर हे रेजिस्टन्स आणि हे रेजिस्टन्स जे काही असेल ते त्यांचा रेशो आणि एक्स आणि आर या दोन रेजिस्टन्सेसचा रेशो जर सारखा झाला तर, म्हणजे एक्स अपॉन आर आणि या लेंथचं रेजिस्टन्स जे काही असेल ते आणि या लेंथचं रेजिस्टन्स जे काही असेल ते यांचा रेशो सारखा झाला तर काय होईल, म्हणजे पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर होईल. म्हणजेच गॅल्व्हनोमीटरमधला करंट काय होईल, 0. म्हणजे ही जॉकी तुम्ही एका ठराविक पॉईंटला टेकवली तर या ठिकाणी या गॅल्व्हनोमीटरमधला करंट काय होईल, 0 होऊन जाईल. आणि गॅल्व्हनोमीटरमधला करंट जर 0 झाला तर हा ब्रिज काय होईल, बॅलन्स होईल. आणि ब्रिज जर बॅलन्स झाला तर आपल्याला काय म्हणता येईल, पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर. पी अपॉन क्यू म्हणजेच एक्स अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर, असं आपल्याला म्हणता येतं का, बघू आपण. ठीक आहे, डायग्राम लक्षात आली तुमच्या. ही आहे अननोन रेजिस्टन्स बाय मीटर ब्रिजची डायग्राम. लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्स दाखवायचा, राईट गॅपमध्ये नॉन रेजिस्टन्स दाखवायचा. आर एवढ्या व्हॅल्यूचा रेजिस्टन्स दाखवला आहे पण म्हणजे तो नॉन रेजिस्टन्स आहे. ती जॉकी वेगवेगळ्या पॉईंटला टेकवायची आणि कोणता पॉईंट शोधायचा, ती जॉकी टेकवल्यानंतर त्या गॅल्व्हनोमीटरमधला करंट काय झाला पाहिजे, 0. वेगवेगळ्या पॉईंटला टेकवत जायची ती जॉकी आणि तुम्हाला दिसेल की गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन दिसतं, पण असा एक पॉईंट शोधायचा की ज्यावेळेस गॅल्व्हनोमीटरमधला करंट 0 होईल. गॅल्व्हनोमीटरमधला करंट 0 झाला म्हणजे हे ब्रिज बॅलन्स झालं. ब्रिज बॅलन्स झालं म्हणजेच पी अपॉन क्यू इज इक्वल टू एस अपॉन आर, हा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे या ठिकाणी पी कोण आहे, एक्स, क्यू कोण आहे, आर, एस कोण आहे, एस आहे लेंथ एडीचं रेजिस्टन्स आणि आर कोण आहे, आर आहे डी सी एवढ्या लेंथचं रेजिस्टन्स. बरोबर आहे. ठीक आहे, बघू आपण समोर काय आपल्याला लिहायचं आहे तर. नाव लुक हाऊ टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स युजिंग मीटर ब्रिज. वर्किंगमधली पहिली स्टेप, अ सुटेबल रेजिस्टन्स इज टेकन फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. तो जो रेजिस्टन्स बॉक्स आपण राईट गॅपमध्ये लावला आहे की नाही,
रेजिस्टन्स बॉक्स काय असतो की रेजिस्टन्स बॉक्स असा एक आपल्याजवळ इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याच्यामधनं आपल्याला पाहिजे तेवढं रेजिस्टन्स आपल्याला सिलेक्ट करता येतं. तुम्ही 10 ओम घेऊ शकता, 20 ओम घेऊ शकता, 30 ओम घेऊ शकता, 100 ओम घेऊ शकता, 1000 ओम घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तेवढं रेजिस्टन्स त्या रेजिस्टन्स बॉक्समधनं आपल्याला घेता येतं. मग एक ठराविक रेजिस्टन्स त्या रेजिस्टन्स बॉक्समधनं आपण सिलेक्ट केलं म्हणजे तेवढं रेजिस्टन्स आपण राईट गॅपमध्ये लावलं असं त्याचा अर्थ. बघा, अ सुटेबल रेजिस्टन्स इज टेकन फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स अँड की इज क्लोज्ड सो दॅट करंट पासेस इन द सर्किट. आपण आता सर्किट ऑन चालू केलं आहे आणि रेजिस्टन्स बॉक्समधलं ठराविक रेजिस्टन्स आपण काढलेलं आहे. द जॉकी इज टॅप्ड ऑन द वायर टिल अ पॉईंट डी लोकेटेड सच दॅट गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन इज 0. मग आता त्या रेजिस्टन्स बॉक्समधलं रेजिस्टन्स आपण काढलं आणि आता ती जी जॉकी आहे गॅल्व्हनोमीटरला जोडलेली जॉकी, ती जॉकी आपण वायर, कोणती वायर आहे, वायर AC वर वेगवेगळ्या पॉईंटवर टेकवायची आणि असा पॉईंट शोधायचा की ज्या पॉईंटवर जॉकी टेकवल्यानंतर वायरवर टेकवायची, वायरवरती जॉकी टेकवायची आणि असा पॉईंट शोधायचा आहे की जॉकी टेकवल्यानंतर गॅल्व्हनोमीटरमधला जो करंट फ्लो होणारा करंट होता तो 0 होईल. ठीक आहे, मीन्स लोकेट अ पॉईंट डी सच दॅट गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन इज 0. ठीक आहे. द डिस्टन्स ऑफ द पॉईंट डी इज मेजर्ड फ्रॉम ए. पॉईंट ए पासनं डीचं अंतर मोजायचं. लेट इट इज LX. आपण फिगरमध्ये दाखवलं ते अंतर LX. ए पॉईंटपासनं ते अंतर LX असतं आणि इकडच्या C पॉईंटपासनं ते अंतर LR म्हटलेलं आपण. अँड द डिस्टन्स बिटवीन D अँड C इज मेजर्ड से LR. ठीक आहे, LX आणि LR हे दोन्ही डिस्टन्सेस आपण त्या ठिकाणी मोजले. As the current through the galvanometer is 0, so the bridge is balanced. आता गॅल्व्हनोमीटर मधला करंट आपल्याला 0 मिळाला होता. का बरं 0 मिळाला होता? कारण की आपण ती जॉकी त्या वायरवर अशा पॉईंटवर टेकवलेली आहे की ज्यामुळे गॅल्व्हनोमीटर मधला करंट 0 झालेला आहे. सो ॲज द करंट थ्रू द गॅल्व्हनोमीटर इज 0, सो द ब्रिज इज बॅलन्स. तो ब्रिज बॅलन्स आहे. सो युझिंग द बॅलन्सिंग कंडिशन X/R, बघा म्हणजे P/Q का, X/R म्हणजेच P/Q इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ द वायर AD ऑफ लेंथ LX अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर DC ऑफ लेंथ LR. आता हा जो फॉर्म्युला आला त्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. X/R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर AD अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर DC. बघा, X/R म्हणजे रेजिस्टन्स आपल्यासाठी P/Q बरोबर आहे. X/R इज इक्वल टू म्हणजे हा झाला P/Q/S आणि R. P/Q इज इक्वल टू S/R असतं ब्रिज बॅलन्स असेल तर. मग आता इथे आपल्यासाठी X/R इज इक्वल टू S काय आहे, S म्हणजे एवढ्या लेंथचं रेजिस्टन्स. ही जी वायर आहे या वायरच्या लेंथचं रेजिस्टन्स, वायरची लेंथ आहे LX. ठीक आहे, आणि अपॉन या हे रेजिस्टन्स म्हणजे एवढ्या वायरचं रेजिस्टन्स, एवढ्या लेंथच्या वायरचं रेजिस्टन्स LR एवढ्या लेंथची जी वायर आहे तिचं रेजिस्टन्स म्हणजे P/Q इज इक्वल टू S/R. S म्हणजे या वायरचं रेजिस्टन्स आणि R म्हणजे या वायरचं रेजिस्टन्स. आलं लक्षात? मग तिथे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये मी किमती टाकतो. सो X/R इज इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ लेंथ LX अपॉन रेजिस्टन्स ऑफ लेंथ LR. ठीक आहे, मग त्याला आपल्याला कसं लिहिता येईल बघा. वी नो द जनरल फॉर्म्युला फॉर रेजिस्टन्स. R इज इक्वल टू ρL अपॉन A, where ρ is specific resistance of that material, L is length of that wire and A is area of cross section of that wire. So we have the formula X/R is equal to resistance of wire AD of length LX upon resistance of wire DC of length LR. So it becomes X/R is equal to resistance of length LX किती होईल, ρLX upon A, and resistance of length LR किती होईल, ρLR upon A. रो गेट कॅन्सल, ए गेट कॅन्सल. सो वी गेट X/R इज इक्वल टू LX अपॉन LR. X म्हणजे काय, अननोन रेजिस्टन्स जो आपल्याला शोधायचा आहे, बरोबर आहे. R म्हणजे काय, राईट गॅपमधल्या रेजिस्टन्स बॉक्समधलं रेजिस्टन्स जे आपल्याला माहिती आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. LX म्हणजे काय, तर लेफ्ट हँड साईडला जी वायरची लेंथ होती ती लेंथ ती आपल्याला मोजता येते कारण की त्या वायरच्या खाली आपण स्केल ठेवलेली आहे मोजण्यासाठी.
So Lx is Lx is the length of that wire which we know. Lr is also known to us. म्हणजे Lx पण माहिती आहे, Lr पण माहिती आहे, R पण माहिती आहे. So using this formula you can calculate X. So knowing R, Lx and Lr, value of unknown resistance X can be determined. So in this way you can determine unknown resistance. मग आता या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं बघा, सर्किट डायग्राम तुम्हाला काढता आलीच पाहिजे. अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी काय करायचं, जो रेजिस्टन्स तुम्हाला शोधायचा आहे तो लेफ्ट गॅपमध्ये लावायचा, एक नॉन रेजिस्टन्स राईट गॅपमध्ये लावायचा. नॉन रेजिस्टन्स लावा डायरेक्टली किंवा रेजिस्टन्स बॉक्स लावा, त्यातला ठराविक रेजिस्टन्स जे आपल्याला माहिती आहे ते आपण त्यातलं काढलेलं आहे. पुढे काय करायचं, सर्किट डायग्राम कंप्लीट करायची, की प्रेस करायची आणि गॅल्व्हनोमीटरला जोडलेली जी जॉकी आहे ती त्या वायर एसीवर वेगवेगळ्या पॉईंटला टेकवायची. गॅल्व्हनोमीटर आपल्याला डिफ्लेक्शन दाखवेल कारण की त्याच्यामधनं करंट जातो आहे. पण एक पॉईंट तुम्हाला असा दिसेल की जिथे जॉकी टेकवल्यानंतर गॅल्व्हनोमीटरमधला करंट 0 होतो आणि गॅल्व्हनोमीटरमधला करंट 0 झाला म्हणजे ब्रिज बॅलन्स झाला. मग ब्रिज जर बॅलन्स झाला तर ब्रिज केव्हा बॅलन्स असतो, जर त्या रेजिस्टन्सेसमधला रेशो P/Q = S/R असेल तर. मग आपल्यासाठी P काय आहे, तर लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स म्हणजे X, Q कोण आहे तर राईट गॅपमधला रेजिस्टन्स म्हणजे R म्हणजे X/R = S कोण आहे तर त्या लेफ्ट साईडची लेंथचं रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टन्स ऑफ लेंथ Lx, आणि R कोण आहे, R म्हणजे राईट साईडची लेंथ जी आहे तिचं रेजिस्टन्स, Lr एवढ्या लेंथचं रेजिस्टन्स. आणि मग त्यानुसार X/R = Lx/Lr आपल्याला लिहिता येतं. आपल्याला R पण माहिती आहे, Lx पण माहिती आहे, Lr पण माहिती आहे, आपल्याला X शोधता येतं म्हणजे अननोन रेजिस्टन्स शोधता येतं. हा झाला पहिला यूज मीटर ब्रिजचा, टू डिटरमाइन अननोन रेजिस्टन्स युझिंग मीटर ब्रिज. 3 मार्कासाठी येतं. काय लिहायचं ते तुम्हाला तिथे नोट्समध्ये आहेच, मी मात्र डिस्कशन थोडं जास्त केलं आहे. नाव द सेकंड यूज ऑफ मीटर ब्रिज इज टू फाइंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. आपल्याला मीटर ब्रिजच्या साहाय्याने रेजिस्टन्स शोधता येतं. मग ते कशाचंही असू द्या, आपल्याला गॅल्व्हनोमीटरचं पण रेजिस्टन्स मीटर ब्रिजच्या साहाय्याने शोधता येतं. आणि याच्यासाठी एक पर्टिक्युलर मेथड त्या ठिकाणी आहे, कॉल्ड ॲज केल्व्हिन्स मेथड. जी मेथड आहे तिला केल्व्हिन्स मेथड म्हटलं आहे. आता बघा, रेजिस्टन्स आपण पहिलं बघितलं आहे गॅल्व्हनोमीटर त्या मीटर ब्रिजचा उपयोग अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी. तर आपण तो गॅल्व्हनोमीटर लावला होता आणि गॅल्व्हनोमीटरला जॉकी जोडली होती, जॉकी आपण वायरवर टेकवली होती आणि गॅल्व्हनोमीटरमधला करंट 0 झाला की आपल्याला मग तो ब्रिज बॅलन्स आहे असं आपण म्हटलं होतं आणि अननोन रेजिस्टन्स शोधला होता. आता इथे केल्व्हिन्स मेथडमध्ये आपल्याला अननोन रेजिस्टन्सच्या ऐवजी गॅल्व्हनोमीटर वापरायचं आहे. मग लेफ्ट गॅपमध्ये आपण गॅल्व्हनोमीटर लावला, ठीक आहे. मग आता या ठिकाणी ते गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स शोधचाल कसं, तीच मेथड. मग त्या पॉईंट बीला गॅल्व्हनोमीटर जोडला, गॅल्व्हनोमीटरचं दुसरं टोक जॉकीला जोडलं, जॉकीचं जॉकी आपण त्या वायरवर वेगवेगळ्या ठिकाणी टेकवली. गॅल्व्हनोमीटरमधला म्हणजे बी पॉईंटला जोडलेला जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याच्यामधला करंट 0 झाला की आपल्याला ब्रिज बॅलन्स झालेला मिळेल. मग गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स इंटू राईट गॅप अपॉन राईट गॅपमधला रेजिस्टन्स = लेफ्ट साईडची लेंथ अपॉन राईट साईडची लेंथ असं शोधता येतं. पण आता इथे लक्ष ठेवा, इथे मात्र केल्व्हिन्स मेथडमध्ये दुसरा जो गॅल्व्हनोमीटर आहे म्हणजे मधातल्या आर्ममधला जो गॅल्व्हनोमीटर आहे तो आता इथे वापरलेला नाही. त्या एकाच गॅल्व्हनोमीटरच्या साहाय्याने आपल्याला नल पॉईंट पण शोधायचा आहे, ठीक आहे. आता लक्ष ठेवा, अननोन रेजिस्टन्समध्ये गॅल्व्हनोमीटरमधला करंट आपण 0 केला होता आणि आपण ब्रिज बॅलन्स केला होता. सो त्याला नल डिफ्लेक्शन मेथड असं म्हणतात. नल डिफ्लेक्शन मेथड कुठे वापरतात तर अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठी. आणि इथे मात्र केल्व्हिन्स मेथडमध्ये मात्र इक्वल डिफ्लेक्शन मेथड वापरल्या जाते. इक्वल डिफ्लेक्शन मेथड लक्षात ठेवा, केल्व्हिन्स मेथडमध्ये इक्वल डिफ्लेक्शन मेथड वापरल्या जाते. तर अननोन रेजिस्टन्स काढण्याच्या त्या मागचा जो प्रकार होता त्याच्यामध्ये मात्र नल डिफ्लेक्शन मेथड वापरल्या जाते. काय असते, कशा प्रकारे असते याचं डिस्कशन मी या ठिकाणी करतोच आहे. बघा आता, अननोन रेजिस्टन्स टू फाइंड रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर युजिंग केल्व्हिन्स मेथड.
कनेक्शन्स कसे करायचे. अ गॅल्व्हनोमीटर जी हुज रेजिस्टन्स इज टू बी डिटरमाइंड इज कनेक्टेड इन द लेफ्ट गॅप. ज्या गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे त्याला लेफ्ट गॅपमध्ये कनेक्ट करायचं. अँड नोन रेजिस्टन्स आर इन द राईट गॅप. त्या मीटर ब्रिजच्या राईट गॅपमध्ये नोन रेजिस्टन्स आर लावायचा. एकतर नोन रेजिस्टन्स लावा किंवा रेजिस्टन्स बॉक्स लावला तरी चालतं की ज्याच्यामधनं आर एवढं रेजिस्टन्स आपण काढलेलं आहे. अ जॉकी जे इज कनेक्टेड डायरेक्टली टू द पॉईंट बी अँड इट कॅन स्लाइड अलॉंग द वायर. आपल्याला पॉईंट बीला डायरेक्ट जॉकी जोडायची आहे, मधात गॅल्व्हनोमीटर जोडायचा नाही. ठीक आहे. अ बॅटरी की अँड रिओस्टेट इज कनेक्टेड बिटवीन द पॉईंट ए अँड सी अँड ॲडजस्ट द रिओस्टेट. आपल्याला रिओस्टेट असा ॲडजस्ट करायचा आहे की जेणेकरून ठराविक करंट त्या सर्किटमधनं जाईल, आपल्याला डिफ्लेक्शन व्यवस्थित मिळेल. आता या ठिकाणी सर्किट डायग्राम बघून घ्या. लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हनोमीटर जोडायचा. लेफ्ट गॅपमध्ये गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे. राईट गॅपमध्ये नॉन रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा आहे. बरोबर आहे. आणि पॉईंट बीला डायरेक्ट जॉकी जोडायची आहे. पॉईंट बीला डायरेक्ट जॉकी जोडायची. इथे गॅल्व्हनोमीटर नाही, इथला गॅल्व्हनोमीटर काढून टाकलेला आहे. एकच गॅल्व्हनोमीटर आहे की ज्याचं रेजिस्टन्स आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर पॉईंट एला ही बॅटरी लावली, की लावली, रिओस्टेट लावला. बाकी सगळं सारखंच आहे. फक्त लेफ्ट गॅपमध्ये अननोन रेजिस्टन्सच्या ऐवजी गॅल्व्हनोमीटर आपण जोडला आहे. आता लक्ष ठेवा, या ठिकाणी ही जी जॉकी आहे ही जॉकी या वेगवेगळ्या पॉईंटवर टेकवायची आणि असा पॉईंट शोधायचा की जिथे जॉकी टेकवल्यानंतर पण या गॅल्व्हनोमीटरमधलं डिफ्लेक्शन आणि जॉकी काढून घेतल्यानंतर पण या गॅल्व्हनोमीटरमधलं डिफ्लेक्शन आपल्याला सारखं दिसतं. म्हणून त्याला म्हणतात इक्वल डिफ्लेक्शन मेथड. गॅल्व्हनोमीटर टेकवायच्या पहिले पण या जॉकी टेकवण्याच्या पहिले या गॅल्व्हनोमीटरमधलं डिफ्लेक्शन आणि जॉकी या वायरवर टेकवल्यानंतर या गॅल्व्हनोमीटरमधलं डिफ्लेक्शन हे सारखंच असेल. तर असा जो पॉईंट असतो तो पॉईंट असतो आपला काय म्हणायचं, बॅलन्सिंग पॉईंट. की ज्यावेळेस हा ब्रिज बॅलन्स होतो आणि ब्रिज जर बॅलन्स झाला तर दिस रेजिस्टन्स अपॉन दिस रेजिस्टन्स म्हणजे जी अपॉन आर इज इक्वल टू resistance of this length of wire upon resistance of this length of wire. So Lg upon Lr. So G upon R is equal to Lg upon Lr. Lg ही लेंथ तुम्हाला माहिती आहे, Lr ही लेंथ तुम्हाला माहिती आहे, R तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला G शोधता येतो. बघा आता काय त्या ठिकाणी म्हटलेलं, वर्किंगमधला पहिला पॉईंट, क्लोज द की. ही की आपण बंद केली, ही की क्लोज केली म्हणजे सर्किट ऑन केलं आपण. केप्ट सुटेबल नॉन रेजिस्टन्स आर इन द राईट गॅप. राईट गॅपमध्ये नॉन रेजिस्टन्स ठेवला अँड ॲडजस्ट द रिओस्टेट सच दॅट द डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर इज हाफ ऑफ द स्केल. आता बघा, आता या रिओस्टेटचा रोल आहे. हा रिओस्टेट असा ॲडजस्ट करायचा की या गॅल्व्हनोमीटरमध्ये समजा 50 डिव्हिजन्स असतील तर गॅल्व्हनोमीटरच्या पॉईंटरनी नियरली 25पर्यंत असावं. म्हणजे नियरली हाफ डिफ्लेक्शन त्या गॅल्व्हनोमीटरने दाखवलं पाहिजे. एवढा करंट या रिओस्टेटच्या साह्याने ॲडजस्ट करा या सर्किटमधला. समजा आता गॅल्व्हनोमीटर 25 डिफ्लेक्शन दाखवत आहे. ठीक आहे. ॲडजस्ट रिओस्टेट सच दॅट द डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर इज हाफ ऑफ द स्केल. आलं लक्षात? ठीक आहे. नाव जॉकी इज टॅप्ड ऑन द वायर टिल अ पॉईंट डी इज लोकेटेड सच दॅट डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर इज सेम ॲज इनिशियल. म्हणजे ही जॉकी वेगवेगळ्या पॉईंटवर टेकवत जा आणि असा पॉईंट शोधा की जिथे जॉकी टेकवल्यानंतर गॅल्व्हनोमीटरमध्ये जे डिफ्लेक्शन होतं 25 तेवढंच आपल्याला दिसलं पाहिजे. जॉकी टेकवल्यानंतर पण तेवढंच असेल, जॉकी काढून घेतल्यानंतर पण 25च राहील. बघा काय म्हटलं आहे. नाव जॉकी इज टॅप्ड ऑन द वायर टिल अ पॉईंट डी इज लोकेटेड सच दॅट डिफ्लेक्शन इन द गॅल्व्हनोमीटर इज सेम ॲज द इनिशियल दॅट इज हाफ ऑफ द स्केल. म्हणजे जेवढं पहिले डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटरमध्ये होतं तेवढंच आपल्याला दिसेल असा पॉईंट तुम्हाला त्या वायरवरचा शोधायचा आहे विथ द हेल्प ऑफ जॉकी. ठीक आहे. सर्किट डायग्राम व्यवस्थित लक्षात घ्या. पहिली सर्किट डायग्राम आणि याच्यामध्ये फरक काय आहे तर गॅल्व्हनोमीटर, इथला गॅल्व्हनोमीटर इथे आला आणि इथला अननोन रेजिस्टन्स चालला गेला. ठीक आहे.
as the galvanometer shows same deflection with and without contact between the points B and D. म्हणजे ती जॉकी टेकवल्यानंतर सुद्धा आपल्याला गॅल्व्हनोमीटर तेवढंच डिफ्लेक्शन दाखवत आहे आणि जॉकी काढून घेतल्यानंतर सुद्धा गॅल्व्हनोमीटर तेवढंच डिफ्लेक्शन दाखवत आहे. with and without the contact between the points B and D. So the point B and D are equipotential. म्हणून मग पॉईंट बी आणि डी काय असेल, इक्विपोटेन्शियल असतील. आणि ते जर इक्विपोटेन्शियल आहे तर ब्रिज काय झाला, बॅलन्स झाला. लेट लेंथ ए डी इज इक्वल टू एल जी अँड लेंथ डी सी इज इक्वल टू एल आर. त्या लेफ्ट साईडच्या लेंथला आपण एल जी म्हटलं, राईट साईडच्या लेंथला एल आर म्हटलं. ॲज द ब्रिज इज बॅलन्स युझिंग बॅलन्सिंग कंडिशन, लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स अपॉन राईट गॅपमधला रेजिस्टन्स म्हणजे जी अपॉन आर इज इक्वल टू लेफ्ट साईडची लेंथ म्हणजे एल जी अपॉन राईट साईडची लेंथ एल आर, किंवा रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ एल जी अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर ऑफ लेंथ एल आर. पण रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो रो एल अपॉन ए, वेअर रो इज रेजिस्टिव्हिटी or specific resistance. L means length of that wire and area of cross section of the wire. So G upon R, is equal to resistance of wire of length LG किती येईल ती, रो टाइम्स LG upon A upon resistance of wire of length LR किती येईल, रो टाइम्स LR upon A. A cancel, रो cancel. So we get G upon R is equal to LG upon LR. So G is equal to LG upon LR times R. आणि एल आर किती आहे, 100 मायनस एल जी, कारण की एल जी प्लस एल आर किती आहे, 100 सेंटीमीटर आहे. म्हणून एल आरच्या ऐवजी 100 मायनस एल जी टाकलं. सो जी इज इक्वल टू एल जी अपॉन एल आर टाइम्स आर इज इक्वल टू एल जी अपॉन 100 मायनस एल जी टाइम्स आर. आता तुम्हाला एल जी म्हणजे ती लेफ्ट साईडची लेंथ माहिती आहे वायरची किती आहे, तर एल आर म्हणजे राईट साईडची लेंथ तुम्हाला माहिती आहे, आणि आर म्हणजे रेजिस्टन्स बॉक्समधनं किती रेजिस्टन्स आपण काढलं आहे ते पण आपल्याला माहिती आहे. म्हणजे सगळ्या तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. म्हणजेच तुम्हाला काय शोधता येतं, जी म्हणजेच गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स शोधता येतं. ठीक आहे. सो युझिंग दिस फॉर्म्युला अननोन रेजिस्टन्स ऑफ द गॅल्व्हनोमीटर कॅन बी कॅल्क्युलेटेड युझिंग केल्व्हिन्स मेथड. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला केल्व्हिन्स मेथडच्या साह्याने अननोन रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर शोधता येतं. आता व्यवस्थित लक्ष ठेवा. पहिला आपण यूज बघितला गॅल्व्हनोमीटरचा टू फाइंड अननोन रेजिस्टन्स. तिथे आपण नल डिफ्लेक्शन मेथड वापरली, आणि ही जी केल्व्हिन्स मेथड आपण बघितली, केल्व्हिन्स मेथडमध्ये गॅल्व्हनोमीटरमधलं जेवढं पहिले डिफ्लेक्शन होतं तेवढंच नंतर मिळवलं आपण ती जॉकी टिकून. म्हणजे आपण इक्वल डिफ्लेक्शन मेथड वापरली आहे. केल्व्हिन्स मेथडमध्ये इक्वल डिफ्लेक्शन मेथड वापरतात, तर अननोन रेजिस्टन्स काढण्यामध्ये मात्र नल डिफ्लेक्शन मेथड वापरतात. हा पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. Now the next point is, what are different errors in meter bridge and how they can be minimized. वेगवेगळे एरर्स कोणते आहेत मीटर ब्रिजमध्ये आणि ते आपण कमी कसे करू शकतो या संदर्भातले हे काही पॉईंट्स आहेत की जे 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. एकदम सिंपल पॉईंट आहेत, एकदम थेरॉटिकल, फक्त वाचून तुम्ही जरी बघितले तरी तुम्हाला समजतात. बघा काय, तर पहिला एरर आहे मीटर ब्रिजमधला, एरर ड्यू टू नॉन युनिफॉर्मिटी ऑफ वायर. ती जी आपण 1 मीटर लांबीची वायर ठेवली की नाही त्या मीटर ब्रिजमध्ये घेतलेली आहे, वापरलेली आहे, ती जर नॉन युनिफॉर्म असेल तर काय होईल, म्हणजे काही ठिकाणी जाडी असेल, काही ठिकाणी बारीक असेल तर काय होईल. जिथे ती वायर जाडी असेल तिथलं वायरचं रेजिस्टन्स कमी असेल, जिथे ती वायर बारीक असेल तिथलं रेजिस्टन्स जास्त असेल, साहजिकच आहे. त्यामुळे त्या वायरचं रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सारखं राहील का, नाही राहणार, बरोबर आहे. आणि वायर जर नॉन युनिफॉर्म असेल तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सारखं नसेल, आणि रेजिस्टन्स पर युनिट लेंथ जर सारखं नसेल तर तुम्ही जो नल पॉईंट मिळवणार आहे ती जॉकी टेकून, तो तुम्हाला एक्झॅक्ट मिळणार नाही. बघा आता, इफ द वायर इज नॉन युनिफॉर्म, the resistance per unit length of the wire does not remain the same and null point obtained would not be correct. नल पॉईंट आपल्याला बरोबर मिळणार नाही, जिथे मिळायला पाहिजे तिथे मिळणार नाही, त्याच्या आजूबाजूला मिळेल कुठेतरी. मग आता हा एरर काढून कसा टाकसा, तर चांगली वायर वापरायची, युनिफॉर्म वायर वापरा. टू मिनिमाइज धिस एरर वायर यूज मस्ट बी युनिफॉर्म. ती जी वायर आहे मीटर ब्रिजची ती वायर युनिफॉर्म असली पाहिजे, तर अशा प्रकारचा एरर तुमच्या मीटर ब्रिजमध्ये इंट्रोड्यूस होणार नाही. हा झाला पहिला एरर. ठीक आहे, एरर ड्यू टू नॉन युनिफॉर्मिटी ऑफ वायर. सेकंड एरर, एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. आता कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स काय असतं तुम्हाला आठवत असेल बघा,
जर एखाद्या वेळेस ट्यूबलाईट लागला नाही तर तुम्ही काय करता, त्या ट्यूबलाईटचा जो स्टार्टर असतं त्या स्टार्टरला थोडंसं हलवता आणि ट्यूबलाईट लागतो. आता स्टार्टरला हलवल्यामुळे, त्याला थोडंसं फिरवल्यामुळे नेमकं काय झालं असं की ट्यूबलाईट लागला. तर ते जे स्टार्टरचे पॉईंट्स असतात ते तिथे खाली त्या कंडक्टरला कनेक्टेड असतात. त्या ठिकाणी त्या दोघांच्या कॉन्टॅक्टमुळे तिथे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होतं, म्हणजे तिथे घाण साचते म्हणू आपण, किंवा तिथे काहीतरी रेजिस्टन्स डेव्हलप होतं. आणि जेव्हा तुम्ही त्याला फिरवता तेव्हा ते रेजिस्टन्स तिथलं चाललं जातं आणि करंट इझिली पास होतो आणि ट्यूबलाईट लागतो. मग आता अशाच प्रकारे त्या मेटलच्या ज्या स्ट्रीप्स आहेत यल आकाराच्या, त्याच्याखाली आपण ती वायर दाबलेली आहे. 1 मीटर लांबीची वायर त्या 2 मेटल स्ट्रीपच्या खाली दाबलेली आहे. त्यामुळे तिथे ती मेटल स्ट्रीप आणि वायर यांच्यामध्ये यांचा जो कॉन्टॅक्ट पॉईंट आहे तिथे रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो, तिथे घाण साचू शकते. आणि घाण जर तिथे जमा झाली तर त्या दोघांचा कॉन्टॅक्ट होणार नाही. आणि म्हणून मग किंवा कॉन्टॅक्ट असेल तरी तो रेजिस्टन्समुळे तो कमी जास्त कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून मग त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होतो. बघा, जिथे जिथे कॉन्टॅक्ट आहेत, कॉन्टॅक्ट जर परफेक्ट नसतील तर, म्हणजे लूज कॉन्टॅक्ट जर असतील तर तिथे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स डेव्हलप होतो. आणि म्हणून मग जर कॉन्टॅक्ट असतील ते कॉन्टॅक्ट नेहमी तुम्हाला साफ करावे लागतात. ठीक आहे. एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स काय म्हटलं पहा, ॲज द वायर इज कनेक्टेड टू द मेटल स्ट्रीप ऑफ एल शेप ॲट धिस पॉईंट ड्यू टू द कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स गेट डेव्हलप्ड सो दॅट नल पॉईंट ऑप्टेन वुड नॉट बी करेक्ट. म्हणजे आता 2 साईडला ती वायर आपण दाबली आहे, मेटल स्ट्रीपच्या साईन ही समजा वायर, आणि इथे 2 मेटल स्ट्रीपच्या साईन त्याला दाबली आहे. इथला कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स समजा 100 आहे आणि इथलं कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स समजा 500. तर आता इथलं 500 इथलं 100 आहे, त्यामुळे तुम्ही जो नल पॉईंट मिळवणार आहे या वायरवर तो रेजिस्टन्सनुसारच मिळणार आहे, रेजिस्टन्सच्या त्या डिवायडेशननुसार. आणि म्हणून मग तुम्हाला मिळणारा नल पॉईंट हा बरोबर मिळणार नाही कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळे. मग आता तुम्हाला काय करावं लागेल, मग जर बरोबर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळे जर नल पॉईंट मिळत नसेल तर आपल्याला तो नल पॉईंट व्यवस्थित मिळवण्यासाठी हा जो तयार झालेला कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स आहे तो काढून टाकावा लागेल. सो टू मिनिमाइज दिस एरर द पोझिशन ऑफ अननोन रेजिस्टन्स अँड नोन रेजिस्टन्स आर इंटरचेंज अँड नल पॉईंट इज ऑप्टेन अगेन. म्हणजे लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स आणि राईट गॅपमधला रेजिस्टन्स यांची पोझिशन अल्टर करा आणि पुन्हा नल पॉईंट मिळवा. आणि मग असा जो नल पॉईंट असेल, पहिला नल पॉईंट आणि नंतर मिळालेला नल पॉईंट यांचा ॲव्हरेज घ्या. म्हणजे तुमचा जो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळे तयार जो काही डिफरन्स आला होता नल पॉईंटमध्ये तो नलिफाय होईल. म्हणजे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्समुळे तयार होणारा एरर काढून टाकण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर लेफ्ट गॅपमधला रेजिस्टन्स राईट गॅपमध्ये लावायचा आहे आणि राईट गॅपमधला रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये लावायचा आहे आणि पुन्हा नल पॉईंट मिळवायचा आहे. ठीक आहे, हा त्याच्यावरचा उपाय आहे. त्यानंतर हा झाला सेकंड एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. थर्ड एरर ड्यू टू स्लायडिंग ऑफ जॉकी ऑन द वायर. जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंट करता तर तुम्हाला काय म्हटलं की ती जॉकी त्या वायरवर टेकवा फक्त, तर तुम्ही काय करता, घासता तिला. घासल्यामुळे काय होईल, ती जॉकी मेटलची असते, ती वायर पण मेटलची, ती जॉकी त्या मेटलच्या वायरवर घासल्यामुळे असे नंबर ऑफ बॅचेस त्या ठिकाणी होतात प्रॅक्टिकलच्या. प्रत्येक विद्यार्थी वायरवरती जॉकी घासतो आहे, त्यामुळे काही ठिकाणी वायरची जाडी कमी होईल, काही ठिकाणी वायर जाडी राहील. बरोबर आहे. सो व्हेन जॉकी जे स्लाइड्स ओव्हर द वायर ड्यू टू द फ्रिक्शन द डायमीटर ऑफ द वायर चेंजेस सो दॅट नल पॉईंट ऑप्टेन वुड नॉट बी करेक्ट. त्यामुळे काही ठिकाणी रेजिस्टन्स कमी झालेलं असेल, काही ठिकाणी रेजिस्टन्स जास्त असेल आणि म्हणून मग आपल्याला नल पॉईंट योग्य ठिकाणी मिळणार नाही. मग आता हा जो स्लायडिंगमुळे वायरची जाडी कमी जास्त झाली आहे तो एरर आपल्याला कमी कसा करता येईल. हाऊ यू कॅन मिनिमाइज दिस एरर. यू कॅन मिनिमाइज दिस एरर बाय टॅपिंग ऑन द वायर अँड नॉट स्लायडिंग ऑन द वायर. तुम्ही ती जॉकी, टू मिनिमाइज दिस एरर, जॉकी इज टॅप्ड ऑन द वायर अँड नॉट स्लाइड. तुम्ही ती वायरवर घासायची नाही जॉकी, ती अशी टेकवा, या ठिकाणी टेकवा, दुसऱ्या पॉईंटला टेकवा, तिसऱ्या पॉईंटला टेकवा, घासू नका त्या वायरवर. घासली तर त्या वायरचं डायमीटर कमी जास्त होईल आणि आपल्याला योग्य ठिकाणी नल पॉईंट मिळणार नाही. हा झाला त्याचा तिसरा एरर. अजून एक चौथा एरर आहे, तो पण आपण बघतोय. द फोर्थ एरर इन मीटर ब्रिज इज एरर ड्यू टू नॉन एक्झॅक्ट कोइन्सिडन्स विथ 0 and 100 सेंटीमीटर मार्क ऑफ द स्केल.
आता बघा ती 100 सेंटीमीटर लांबीची वायर आहे, पण त्या दोन एल शेप स्ट्रीपच्या खाली दाबलेली आहे आणि त्याच्या बाजूला मीटरची स्केल चिटकवलेली असते. ही मीटरची स्केल जर मागे पुढे चिटकवल्या गेली तर तुम्हाला जो नल पॉईंट मिळालेला असेल त्या नल पॉईंटचं रिडिंग तुम्हाला व्यवस्थित घेता येणार नाही. ॲज द एंड पॉईंट्स ऑफ द वायर आर नॉट ऑन 0 and 100 सेंटीमीटर मार्क, द पोझिशन ऑफ नल पॉईंट ऑब्टेन वुड नॉट बी करेक्ट. मग आता हा एरर कसा काढून टाकसाल, तर ती जी स्केल आहे ती बरोबर त्या स्केलचा 0 आणि 100 बरोबर त्या वायरच्या दोन टोकांवर आले पाहिजे. ही अरेंजमेंट करा. To minimize this error, the null point should be obtained near 1/3 portion of the wire, that is in between 33 and 66 सेंटीमीटर. हा एरर काढून टाकण्यासाठी तुमचा जो नल पॉईंट आहे तो नल पॉईंट एका कोपऱ्यावर नाही गेला पाहिजे. एक नल पॉईंट मिळून आला 0, 10च्या आत किंवा 99, 100च्या जवळपास, तर तो नल पॉईंट तुम्हाला मिळवायचा आहे मधात, वायरच्या सेंटरच्या आजूबाजूला, म्हणजे 33 ते 66 सेंटीमीटरच्या मधात आपला नल पॉईंट आपल्याला मिळाला पाहिजे. तर हे जरी मार्किंग थोडंसं मागे पुढे झालं तरी आपला नल पॉईंट हा सेंटरला असल्यामुळे त्या ठिकाणी एरर येणार नाही. हा होता चौथा एरर त्या मीटर ब्रिजमधला. चारही एरर व्यवस्थित लक्ष ठेवा. कोणकोणते आहेत आठवला? पहिला एरर आहे कोणता? एरर ड्यू टू नॉन युनिफॉर्मिटी ऑफ वायर. वायर जर नॉन युनिफॉर्म असेल तर. दुसरा कोणता आहे? एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. बरोबर आहे. तिसरा कोणता आहे? एरर ड्यू टू स्लायडिंग ऑन द वायर. वायरला स्लाईड केल्यामुळे वायरचं रेजिस्टन्स बदलतं. आणि चौथा आहे एरर ड्यू टू नॉन एक्झॅक्ट कोइन्सिडन्स विथ 0 and 100 मार्क ऑफ द स्केल. अशी चारही एरर लक्षात ठेवा. आणि त्यानंतर याच टॉपिकशी रिलेटेड पॉईंट आहे, व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ मीटर ब्रिज. मीटर ब्रिजचा वापर कुठे कुठे करतात? Wheatstone meter bridge is used for measuring resistance of low value precisely. एकदम कमी व्हॅल्यूचं रेजिस्टन्स पण तुम्हाला एक्झॅक्ट मोजता येतं या मीटर ब्रिजच्या साहाय्याने. दुसरं आहे मेजरिंग रेजिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर. गॅलोनोमीटरचं रेजिस्टन्स पण याच्या साहाय्याने आपल्याला मोजता येतं. मेजरिंग कॅपॅसिटन्स पण याच्या साहाय्याने मोजता येतं. मेजरिंग इंडक्टन्स पण आपल्याला या मीटर ब्रिजच्या साहाय्याने मोजता येतं. असा थेरॉटिकल पार्ट या मीटर ब्रिजवरचा आपण कंप्लीट केला. लक्ष द्या व्यवस्थित. व्हीटस्टोन नेटवर्कची बॅलन्सिंग कंडिशन 3 मार्कासाठी प्रश्न येतो, किंवा अननोन रेजिस्टन्स युजिंग मीटर ब्रिज हा 3 मार्काचा प्रश्न, किंवा रेजिस्टन्स ऑफ गॅलोनोमीटर बाय केल्विन्स मेथड हा 3 मार्काचा प्रश्न. असे 3 प्रश्न 3-3 मार्काचे आपण आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहेत. ओके.